तर गौरेडे आलेत, आम्ही मुंबईला निघतोय आणि गौरेडे आलेत. ते आपापसात भांडण चालू आहे त्यांचा आवाज ऐकून इथपर्यंत येतोय तो बघायला. नको वाघ आहे का? वाघ डोळे चमकतात. वाघ नाही, वाघ असेल त्याचा डोळा एवढा मोठा नसतो. खाली आलाय खाली येतो वाटत. दोन आहे हा बरोबर दोन डोळे आहे. काय आहे ना त्याच्याकडे फटा काय का भाई? बाईक चढतोय ना काय नाही. मग चला आपण रस्त्याने निघू बुवा. चला बघू. अरे ते वरती अरे याचे पाय थरथरतात. महत्वानाचे पाय बघ थरथरतात. एवढा मोठा आहे माहितीये काय? वाघ असेल मला भाई. मला पण वाटतं वाघाची शंका वाटते. नाही वापेला आली असेल मग रेडी. नाही वाघ असेल, पाऊस नाही आला म्हणून बाहेर आले. चढतोय म्हणून खाली मान घालतो. लाईट मारली ना की त्याचं लक्ष जाते. तो इथंच आवाज आला होता. चला चला तो खाली आपला आवाज झाला ना, आपला आवाज झाला ना एवढ्या जणांचा म्हणून ती वरती गेली. वर जातात ते बघायला. गोंजा ठोकतो नको नको कशाला काय. बॅक टू मुंबई. आणि आता मुंबईला निघा. रत्नागिरी स्टेशन सगळं नवीन बांधतायत. कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे पूर्ण. अनाउन्समेंट. जनरल रत्नागिरी. तामणकर राजू आर्यन महत्वानंदचा टॅन तरला नाही खाली. गाडी मार्गस्थ काय काय कुठला काय झाले मार्ग मार्गस्थ 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 झाली आहे गाड्या. अण्णा बसलाय. बॉडी बिल्डर आर्यन. रिअलिटी रॉ गाडी फुल पॅक.
भेटले. आर्यन, आजच्या प्रवासाबद्दल कसं वाटतंय? रात्रीचा प्रवास कधी करायचा? रात्रीचा प्रवास करायला VIP सीट भेटते. आता मजा गरीबों का राजू. सामान कर राजू. तुमचा काढू चालू आहे. इंग्लिश मेसेज आहे ना. इंग्लिश खाली ट्रान्सलेटचा ऑप्शन मग आहे मग त्यात त्यांच्या भाषेत त्यांना बॅक टू हो म्हणे आलोय घरी आता. आणि आल्यावरती जाम रात्री हा म्हणजे मजबूत असा प्रवास झालेला आहे. असा कधी प्रवास कोणी करू नका. तर 1-2 दिवस वाटल्यास थांबा आणि लेट या, नीट व्यवस्थित या, सुरक्षितपणे या. पण आम्ही काल ज्यातून आलो वाटलं नव्हती एवढी गर्दी अनएक्सेप्टेड होती. आणि आमच्या अपेक्षा पण नव्हती की एवढी गर्दी असेल. ते पण या सीझनला पण भरपूर गर्दी होती. खाली आम्हाला पूर्ण जागा भेटली. शेवटपर्यंत आम्हाला सीट भेटली नाही. दोघं दादरपर्यंत पण होती बसून. आणि त्यात एक मोठी न्यूज म्हणजे ट्रेनमध्ये येताना मी माझा दादा आहे म्हणजे आत्याचा मुलगा मोठा आधी दादा, तर त्याची स्टोरी बघितली आणि त्याच्यामध्ये मला कळलं की मार्वेलने परत RDGला आणलेलं आहे. ते पण डॉक्टर डूमच्या ह्याच्यात. त्याचे जे मार्वल म्हणजे माहिती असेल तर म्हणजे डेडपूलचा. आणि आता मी टाकला आणि तो व्हिडिओ मी लेट टाकला. तर फर्स्ट शो गेलो होतो बघायला. माझी इंस्टाला फॉलो केलं असाल तर तुम्हाला माझी स्टोरी बघून कळलं असेल. पण गावी गेलो होतो म्हणून मला व्हिडिओ अपलोड करताना आला आणि अजिबात गावाला नेट नाही. आणि तो मी अपलोड करायला शेड्यूलमध्ये टाकायचं विसरून गेलो होतो. कारण की असं काहीतरी झालं होतं त्याच्यानं आम्हाला लगेच जाता आलं गावाला सगळ्यांना म्हणून. पण आता गावावरून आलो आहे. आणि आता कसे वाटले व्लॉग हे नक्की सांगा. आणि बस हा एंड. आता परत सगळं येते. अजून काही झोप पूर्ण नाही काय नाही. पण आता उठलो आहे. आत्ता आई पप्पा यायला निघालेत. सकाळच्या गाडीला मी, रात्रीच्या गाडीला आणि दादा त्याच दिवशी बसल्या लगेच. तर बस पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. आणि कसा वाटला व्लॉग हा नक्की सांगा. आणि ट्रेनचा हा एक्सपिरियन्स होता आमचा. पण काय एडिट करण्यासारखं काय नाही. जे रॉ आहे ते रॉ आहे. तुम्ही पण गर्दीमध्ये जाता, मी पण जातो, तुम्ही पण कोकणी मी पण करतो. सर्वसामान्य असं कायच नाही. म्हणजे हाय तेच मी टाकलंय. त्यामध्ये असं वेगळं असं कायच नाही. गर्दी असल्यावरती काय काय हालत होते तीच हालत आमची पण झाली. मातू अण्णा शेटच्या इथं झोपला रात बसून. मी, आर्यन, पप्प्या अण्णा होता एकमेकांवर. काय कसं काय काय नाही. बस पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.